खरं तर तुम्ही हे सगळं बोलून ना स्वतःची लायकी काय आहे ही कमेंट सेक्शनमध्ये दाखवता. जर तुम्हाला कमेंट करायला लाज नाही वाटत, तर मला तुमची नावं दाखवायला का लाज वाटली पाहिजे? असं काय चुकीचं काम करते? तर मंडळी नमस्कार. आज मी तुम्हाला माझा संडेचा क्विक रुटीन दाखवणार आहे. आज तसं आमचं ठरलं होतं की घरातलं सगळी साफसफाई करायची, परंतु ते काही जमलंच नाही. फायनली नॉनव्हेजचा बेत झाला. तर काही लोकांना असं गैरसमज होईल की मी त्यांच्यावर व्हिडिओ करते म्हणून ना स्पेसिफिक जे कमेंट दिसतायत त्यांच्यावरच मी बोलणार आहे. स्वतःच्या अंगावरती ओढून घेण्याची काहीच गरज नाहीये. असं मी काय केलं जे वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळून आल्यासारखी वाटते? हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. मूर्ख स्वतः आहात म्हणूनच अशी कमेंट करतात. ज्या लोकांना समोरच्याचा आनंद बघवत नाही ना, त्यांना प्रत्येक गोष्ट ओव्हरच वाटते. मी जर स्वतः एक सोडली तर माझ्या मुलांबद्दल जर कोणी जरी वाईट जरी बोललं तर मला बिलकुल पण सहन होत नाही. मग तुझी काय औकात आहे आरती? लाज वाटली पाहिजे. एक स्वतः भाई असून फेक अकाउंट बनवला असेल मे बी म्हणूनच एवढं क्रूर बोलू शकते. कोणाची मुलं घाण असतात, इतकी लहान मुलं आहे, निरागस आहे, लाज नाही का वाटत असं एखाद्या लहान मुलाबद्दल बोलताना? कुठे फेडणार हे? एक तर 100% हा एक माणूस असणार आहे जो स्वतःच्या बायकोला किंवा आपल्या बहिणीला किंवा आईला कंट्रोल करू शकत नाही म्हणून दुसऱ्या बायकांना इतके घाणघाण. आता ही एक कमेंट पाहिल्यानंतर मला अतिशय हसायला आलं. बेकार दिसत आहे. माझा व्हाईट ड्रेसवरचा केरलामधला एक व्लॉग आहे जो बोटवरचा आहे. मला असं वाटलं की ठीक आहे मे बी मी घाण दिसत असेल, पण जेव्हा मी तिची प्रोफाईल जाऊन बघितली तर ही कुठली तरी आहे आणि जी जर्मनीला राहते. तिची प्रोफाईल बघून मला मला ॲक्च्युली बॉडी शेमिंग खरंच कोणाची करायची नसते, पण असली आहे ना ती, तुम्ही स्वतः जाऊन बघा. मी काय बोलणार नाही कुणाबद्दल, बॉडी शेमिंग तर अजिबातच करणार नाही. स्वतःला ना आकार ना उकार आणि लोकांना नावं ठेवते. मला तरी 2 मुलं आहे आणि माझा 33 वय आहे. स्वतःचं वय तर तेवढं पण नसेल, पण कसली दिसते स्वतः बघ. बॉडी शेमिंग मी करणार नाही. मी अजूनही सांगते, मी कुठल्याच बाईला नाव ठेवत नाही, पण आपण पहिला कसं आहोत आरशामध्ये बघायचं आणि मग समोरच्या व्यक्तीला नावं ठेवायचे. ही एकच अशी बाई नाहीये, माझ्या आजूबाजूला पण इतक्या बायका आहेत ना की स्वतः भरपूर जाड असतात आणि दुसऱ्या बायकांना इतकं नावं ठेवतात की कसली फुगली आहे, खाऊन खाऊन फक्त जाड झाली आहे, घरातच खाते, काही काम करत नाही, धंदा करत नाही आणि खाऊन पिऊन नुसती फुगली आहे. मी काय म्हणते, कोणाच्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम असेल, पण असं ना लोकांना नावं ठेवत जाऊ नका. पहिला स्वतःचं बघत जावं आणि मग नंतर लोकांना नावं ठेवत जा. काय माहिती पुढच्या 4 वर्षांनी तुम्ही सुद्धा फुगलात तर. हा एक माझं पर्सनल मत होता की कोणतीही बाई जर बारीक असेल किंवा जाड असेल किंवा मीडियम असेल, कुठल्याही बाईला नाव ठेवायचं नाही. ती तिचं शरीर घेऊन सुखी संसार करत असते किंवा सुखी राहत असते. तुम्हाला कोणीही अधिकार दिलेला नाहीये की ती बेकार दिसतीये, ती जाड दिसतीये, ती बारीक आहे. बॉडी शेमिंग करणं तुम्ही बंद करा पहिला. बॉडी शेमिंग करणं ना, एक गोष्ट मला अजून पण आठवते की प्रत्येक वेळा बोललं जातं की तू कशी आहे, तुझा नवरा कसा आहे, तू त्याच्यापेक्षा मोठी दिसते. पहिली गोष्ट तर माझा नवरा ना माझ्यापेक्षा 4 वर्षांनी 4.5 वर्षांनी मोठा आहे. तो 88चा आहे आणि मी 92ची आहे. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न शरीर बांधायचा ना, तर माझ्या लग्नाच्या फोटोमध्ये पण तुम्ही पाहिला असेल की त्याच्यापेक्षा जाड मीच दिसते, कारण की आमचा बांधाच तसा आहे. मी जरा शरीराने थोडी हेल्दी दिसते आणि तो हेल्दी म्हणजे अशी काही फार जास्त जाड नाही आहे मी, तरीसुद्धा मी त्याच्यापेक्षा दिसते, मोठी दिसते. पण याचा अर्थ हा नाही की तो लहान आहे किंवा काय आहे. आणि प्रत्येकाचा शरीर बांधा असतो. आमच्या घरामधले सगळे पुरुष असेच आहेत. त्यामुळे ना बॉडी शेमिंग तुम्ही करत जाऊ नका. तो जसा आहे ना तसा मला खूप आवडतो. माझं खूप त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचंही माझ्यावरती खूप आहे. लग्न झाल्यानंतर जेव्हा मला वैशू झालेली ना, तेव्हा मी एवढी जाड झाले होते ना, तरीसुद्धा माझ्या नवऱ्याने कधीच लाजला नाही आणि मला प्रत्येक वेळा हॉटेलमध्ये इव्हेंट असू दे किंवा काही असू दे, माझ्या चेहऱ्यावर किती वेळा तरी पिंपल्स आलेले, तरीसुद्धा त्यांनी माझं कधीच लाजला नाही. 5 स्टार हॉटेलला, मॅरिएटला वगैरे मला कंटिन्यू घेऊन जायचा जेवायला. जेव्हा 2015ची ही गोष्ट आहे, म्हणजे तेव्हापासून कंटिन्यू मी स्वतः ऑब्झर्वेशन केलेलं आहे की ही बॉडी शेमिंग कधीच माझ्या घरात तर कोणीच काही केलेली नाही, माझ्यासोबत तरी नाही. हां, मला जाड वगैरे बरेच माझ्या जवळच्या लोकांनी बोलले आहेत, पण माझ्या नवऱ्याने आजपर्यंत मला कधी बोलला नाही. आणि मी खरंच ही गोष्ट ना त्याच्याकडनं शिकते की कोणी जाड असू दे किंवा बारीक असू दे किंवा काळं असू दे, गोरं असू दे, कधी कोणाच्या रंगोटीवरनं कधीच कोणाला बोलायचं नसतं. कोणाला केस कमी असतात तर कोणाला केस जास्त असतात. त्यामुळे ना बॉडी शेमिंग कधीच कोणी करत जाऊ नका. मी कशीही दिसू दे, माझ्या घरच्यांना मी आवडते ना, त्यामुळे तुम्हाला कोणी बोलायचा अधिकार दिला नाही. आणि लहान मुलांना तर प्लीज सोडत जावा. त्यांनी काहीही कोणी तुमचं काही वाईट केलेलं नसते आणि मीही कधी स्वतःहून तुम्हाला खेटलेली नसते. आज हे तुम्ही जे कमेंट स्क्रीनवर बघतायत ना, तर ते काहीही झालं तरी डिलीट कधीच होणार नाही आहे. कारण की तुम्ही जेव्हा कमेंट करतात ना वाईट, त्यावेळेस तुम्ही हा विचार करायचा की समोरच्या व्यक्तीला किती वाईट वाटेल. बरं, ह्या सगळ्या कमेंटमध्ये मला सर्वात जास्त वाईट वाटलेली कमेंट माझ्या मुलांबद्दलची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिनी मला बोलली की तू बेकार दिसते. बेकार दिसणाऱ्या बाईचं वाईट नाही वाटलं तर मला हसू आलं की स्वतःची प्रोफाईल जर बघितली असेल ना, तर तू कशी दिसते ते पहिला स्वतः बघ. आणि जर तू हा व्हिडिओ नाही पाहिला तर मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवेल तुझ्यावरती, डोंट वरी. बरं, आज खूप दिवसानंतर मटण केलेलं होतं. मटण म्हणजे लिटरली कितीतरी महिन्यानंतर मी केलं असेल आणि नाचण्याची भाकरी केली होती. रेसिपी राहिलीच बाजूला.
आपण कमेंट्सवरच बोललो, कारण की ना मला हे खूप जास्त खटकत होतं 2 दिवसापासून, की मी जर शांत बसले ना, मी फक्त व्लॉग्स करत राहिले ना, ह्या लोकांना खूपच जास्त हिंमत येऊन जाते. त्यांना असं वाटतं, की यार नम्रता काहीच बोलत नाही. नम्रता कधीच ऐकणार नाही, कुणाचंच ऐकणार नाही, कारण की मी ना फुक्कटचं कुणाचं ऐकायला इथे आलेलीच नाही आहे. इथे काय मी कुठेच नाही, मी फुक्कटचं ऐकून घेणाऱ्यातली मुलगीच नाही आहे. मला ना जर पटलं नाही ना, की मी डायरेक्ट तोंडावरच बोलेल, पण मी असं मनात ठेवून राहू शकत नाही. तोंडावर एक आणि पाठीमागे एक असं मला अजिबात जमत नाही आहे. जे असेल ते असेल, मी तोंडावर बोलेल. ठीक आहे. आणि मनामध्ये ठेवून मला अजिबातच चालत नाही. त्यामुळं ना तुम्ही काय करायचं आहे ना, कमेंट सेक्शनमध्ये किती पण घाण करा, पण मी तुमची कमेंट उचलून नावासकट पब्लिक करणार, हे मात्र नक्कीच खरं. तर रविवारचा दिवस होता, ठरवलं होतं खूप सारे कामं करायचे, खूप सारे शूटिंग करायचे, पण काहीच जमलं नाही, कारण की घरातली अवस्था म्हणजे दिवसातनं 4 ते 5 वेळा माझी भांडीच घासून झाली, आणि त्या भांडी घासण्यामुळे ना माझी पाठ इतकी दुखते आहे ना, अक्षरशः मला आता असं फील होतं आहे, की यार काय करू, डिशवॉशर घेऊन टाकू का? पण नेमकं इथे मला उभं राहायला किचनमध्ये जागा नाही आहे, तर डिशवॉशर ठेवायचं कुठं? पण माझं नक्कीच प्लॅनिंग आहे डिशवॉशर आणि घरामध्ये क्लिनिंगसाठी रोबोट घ्यायचा आहे. ते ड्रीम मी लवकरच अचीव्ह करेल, मला माहिती आहे. पण इथे आपल्या रेंटेड हाऊसमध्ये तर ह्या गोष्टी शक्य नाही आहे. जेव्हा केव्हा होईल स्वतःचं, तेव्हा नक्कीच मी ह्या गोष्टी पूर्ण करेल, आणि बोलून दाखवत नाही आहे. 100% माझे स्वप्न मी आजपर्यंत जे काही पाहिलेलं ना, ते मी अचीव्ह केलेलं आहे, कारण की स्वतःच्या गोलवरती मला खूप विश्वास आहे. लोकांनी खूप पाडण्याचा प्रयत्न केला, पण ते तसं होऊच शकत नाही आहे. थोडा वेळ लागतो उठण्यासाठी, परंतु नक्कीच एकदा मी आले ना पुन्हा माझ्या याच्यात, मी पुन्हा कमबॅक केला, की 100% मी जे काही स्वप्न पाहिले होते ना मागच्या वर्षी, ते स्वप्न मी अचीव्ह 100% करणार. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला नक्की कळवा.